हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझा मागचा सेट बघूनच तुम्हाला कल्पना आलेली असेल, आत्ता आपण कुठे आलेलो आहोत. आत्ता आपण आलेलो आहोत या येत्या 11 जानेवारीपासून मराठी बिग बॉस सीझन 6 जो सुरू होतोय, तर सगळ्यात आधी कंटेस्टंट कोण असणार आहे हे तर उत्सुकता आपल्या सगळ्यांमध्ये असतेच. पण त्यासोबतच एक महत्त्वाची उत्सुकता असते, ते म्हणजे या वेळेचं बिग बॉसचं घर कसं असणार आहे आणि थीम कशी असणार आहे. कमाल असं हे घर आहे. जो दरवाजा की तो दरवाजा ओपन होतो आणि एक कंटेस्टंट ह्या दरवाजातून आतमध्ये येतात आणि तसेच टास्क खेळत खेळत नॉमिनेट होत ह्या दरवाजातून बाहेर जातात. तर सुरुवात मी करते. हा जो दरवाजा जिथून तुम्ही या दरवाजाला सुद्धा बघू शकता की एक वेगळं असं ह्या वेळेला सुद्धा लुक आहे. मागच्या वर्षीचं जर आपण कम्पेअर केलं होतं तर चक्रव्यूह आणि ग्रीनरी अशी थीम होती. यावेळेला आपण बघू शकतो की हा डोर आहे. हा डोरचा एरिया आपण बघूया. आणि इथे सुद्धा म्हणजे ह्यावेळची जशी थीम आहे की 800 खिडक्या 900 दारं, त्यानुसार ह्या दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे असे छोटे छोटे दरवाजे हा खाली बघू शकता दरवाजा आणि त्याला चावी की वाला असा हा दरवाजा आहे. एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आपण बघू शकतो की इथे स्विमिंग पूल आहे. हा जिथे टास्क होतात अनेकशे आणि ह्या स्विमिंग पूलमध्ये सुद्धा आपण बघतो की काही वेगवेगळे टास्क म्हणा किंवा अनेक भांडणांची सुरुवात सुद्धा इथूनच होते की त्याने मला मुद्दामून पाण्यात ढकललं असे सुद्धा आपण इन्स्टा शॉर्ट्समध्ये रील्समध्ये पाहिलेले आहेत. हे आपण अनेकदा रात्री शांतपणे गॉसिपिंग करताना गप्पा मैत्री सुद्धा खुलताना प्रेम सुद्धा खुलताना आपण ह्या स्विमिंग पूलच्या इथे पाहिलेलं आहे. ह्या बाजूला हा जो येतो माझा म्हणजे एंटर केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला हा स्विमिंग पूल आहे. तर हेल्थ इज द मस्ट आपण असं म्हणतो. त्याच्यानुसार त्या प्रत्येकासाठी इथे फिटनेस म्हणजे आपण जिम एरिया आपण म्हणतो. इथे जिम एरिया आहे. म्हणजे खरं आपण म्हणतो 800 खिडक्या आणि 900 दार उघडणार आणि नशिबाचा केम पालटणार ही या वर्षाची थीम आहे बिग बॉस सीझन 6 ची. सो त्यानुसार इथे दरवाजे आपल्याला दिसत आहेत. ऑल पेंटिंग्स सुद्धा जे आहेत तिथे आईज आणि एक वेगळंच लुक आहे. म्हणजे यावेळेला आपण ग्रीनरी चक्रव्यूह हे आपण मागच्या वर्षी जो सीझन 5 होता त्यामध्ये पाहिलं होतं. हा संपूर्ण जिम एरिया. पुढे आपण आता जाऊया. इथे गेल्यानंतर बाल्कनी आपण जी म्हणतो ह्या घराची ती बाल्कनी इथून येते. अनेकदा आपण बघतो की जेव्हा गेम्स चालू असतात टास्क चालू असतात टीम वाईज तेव्हा टीम ए टीम बी अशा पद्धतीने जेव्हा टास्क चालतात तेव्हा ह्याच बाल्कनीमधून एकमेकांना चेअरअप करण्यासाठी त्यांचे टीमवाले तिथे बाल्कनीमध्ये असतात. आपण बाल्कनीमध्ये जाऊया या. हा जो स्टेप्सचा जो लुक आहे तो सुद्धा म्हणजे मी राजवाडा असं नाही म्हणणार पण एखादा छान लॅवियश किंवा लक्झरियस असं आपण म्हणतो ना त्या पद्धतीचे किंवा थोडंसं लंडन थीम वाईज मला ही अशी वेगळी थीम वाटते की मग हे वॉलपेपर असो की प्रत्येक ठिकाणी दरवाजे खिडक्या आणि ही अशी वेगळी तशी ही थीमवाला. तो आपण आता वरती जाऊया बाल्कनीमध्ये. की एक बिग आईज हा दिसतोय एक असा की जी वॉल जी आहे त्या वॉलमध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी वॉलमध्ये बिल्डिंग्सचे जे खिडक्या दरवाजे जसा लुक आहे तसेच वॉलपेपर्स आहे. इथेच ते सगळे उभे असतात आणि खाली टास्क चालू असतात आणि जेव्हा टास्क चालू असताना एकमेकांना चेअरअप केलं जातं सांगितलं जातं. तुम्ही बघाल तर इथे लेपर्ड सगळे चित्ताचं चित्र संपूर्ण आपल्याला दिसतंय वरती खाली आजूबाजूला आणि तिथे खिडक्या आणि दरवाजे. छान कोजी असा हा कॉर्नर आहे की तुम्ही निवांत बसून छान गप्पा मारू शकता. म्हणजे इथे आपण आता बिग बॉस सुरू झाल्यानंतर काही कंटेस्टंट्स असतील ते छान इथे बसून गप्पा गोष्टी स्ट्रॅटेजीज प्लॅन होतील. पूर्णपणे आपल्याला बिग बॉस असं हे बाल्कनीमध्ये दिसते. छान असं निवांत बाल्कनीमध्ये बसायचं आणि इथेच अशा त्या टीम बनतील. टीम ए आणि टीम बी अशा ज्या टीम होतील त्या ह्या बाल्कनीमध्ये बसून म्हणजे इथे बसून आपण कोण काय करतंय हा सगळा फील इथे येतो. मस्त आहे हा बाल्कनी व्ह्यू सुद्धा. टेबल आहे त्यावरती सुद्धा तुम्ही बघाल इथे सुद्धा टेबलवरती सुद्धा जे डिझाईन आहेत इथे सुद्धा आईज आहे. एक बिग आय असा दाखवलेला आहे.
लास्ट इयर बिग बॉसमध्ये चक्रव्यूह, त्याच्यामुळे त्या पद्धतीचं ग्रीनरी आणि चक्रव्यूह असं आपल्याला दिसत होतं. यावेळेला ग्रीनरी आहे. हा जो बाहेरचा जो गार्डन एरिया आहे, तो थोडासा लिटल बिट ऑफ जंगल थीम मला वाटतंय. पण जास्तीत जास्त जे आहे ते म्हणजे 800 खिडक्या आणि 900 दारं. तर ज्या वॉलकडे तुमचं लक्ष जाईल, तिथे तुम्हाला फक्त खिडक्या आणि दरवाजे दिसतील. आणि जसं बिग बॉसने सांगितलंच आहे, की ह्या वेळेला दरवाजा उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. आता आपण बाल्कनी एरिया कव्हर केलेली आहे. डोअरपासून आपण स्विमिंग पूल, जिम, त्यानंतर बाल्कनी. आता आपण खाली जाऊया. तसाच अजून एक कॉर्नर मी तुम्हाला दाखवते. तो म्हणजे आपण बाल्कनीमधून खाली आल्यानंतर आपल्याला इथे हा एक कॉर्नर दिसतोय, जो गार्डन एरियामध्ये आहे. आणि हा कॉर्नर मागच्या वर्षी सुद्धा होता, जिथे आपण हा पाहिला होता. आणि हा कॉर्नर जिथे सुद्धा छान गप्पा गोष्टी होतात. माझ्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा पुन्हा एक दरवाजाचं लुक आहे. आता आपल्याला माहिती नाही की हा दरवाजा नक्की ओपन होणार का नाही, हे बघण्यासाठी आपल्याला मे बी आपल्याला बिग बॉस सीझन 6 बघावं लागेल. कारण जसं म्हणाले की 800 खिडक्या 900 दारं, आणि कधी कोणता दरवाजा उघडणार आणि तुमचा नशिबाचा गेम पालटणार. सो त्या पद्धतीने इथे सुद्धा मला एक वेगळा दरवाजा दिसतोय. मंडळी, आता मी तुम्हाला ह्या कॉर्नरकडे आणते. खूप सुंदर असा वेगळा कॉर्नर आहे. मी तुम्हाला अनेकदा तुम्ही कॉर्नर असं मी सांगते, कारण घरामध्ये ना खूप वेगवेगळ्या असे छोटे-छोटे जागा केलेल्या आहेत, जिथे छान असं फील येतोय. थीम इकडे मला काही दरवाजे दिसत नाहीये. पण माईट बी हा दरवाजा सुद्धा कधी या कोपऱ्याचा दरवाजा बंद होईल आणि काही वेगळा टास्क इथे सुद्धा चकवा असेल, हे सुद्धा सांगता येत नाही. आता आपण बाल्कनीमधून आपण जेव्हा तो लूक बघत होतो, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की बाल्कनीमधून जेव्हा लूक बघतो आणि आपण एखाद्या वॉलकडे बघतोय, तर तिथून आपल्याला हे दारं दिसतायत. ही पूर्ण जी वॉल आहे तुम्ही बघाल. एंटर केल्यानंतर जर आपण राईट हँड साईडला बघितलं, तर ही वॉल येते. आणि ह्या वॉलवरती आपण सगळे दरवाजे बघतोय वेगवेगळ्या रंगामधले. हा तोच गार्डन एरिया जिथे अनेक टास्क खेळले जातात. फिजिकल टास्क होतात, भांडणं होतात, अनेकदा फाईट्स होतात. तर हा कॉर्नर नंतर एक स्पेशल कॉर्नर, जो मागच्या वर्षी सीझनमध्ये मला नव्हता दिसला, तो ह्या वर्षी आपल्याला दिसतोय. मागच्या वर्षी हा कॉर्नर आपण सीझनमध्ये पाहिला नव्हता. हा एक वेगळा बदल मला दिसतोय. साईड म्हणजे एक वेगळं राजवाडा लूक, मराठमोळा नाही, पण एक छान असं वेगळे हे चेअर्स. म्हणजे यावेळेचा सोफा असो किंवा चेअर असो किंवा हा टेबल असो, तुम्ही हा टेबल सुद्धा बघाल, फार वेगळा असा लूक आहे. म्हणजे एक प्रत्येक प्रॉपर्टी ह्या वेळेला जी आहे, ती कुठलीही प्रॉपर्टी रिपीट अशी वाटत नाहीये. तर मला ह्या कोपऱ्यातून संपूर्ण घर दिसतंय. किचनमध्ये काय चाललंय, कोण काय करतंय, हे सुद्धा मला या कोपऱ्यातून दिसतंय. लिव्हिंग एरियामध्ये कोण बसलंय आणि काय गप्पा चालल्यात त्या दोघांमध्ये, हे सुद्धा मी ह्या कोपऱ्यामध्ये बसून बघू शकते. हा युनिक कोपरा मला आता ह्या वेळेला ह्या सीझनमध्ये दिसतोय, जो आपण आधीच्या सीझनमध्ये पाहिला नव्हता. आता मी तुम्हाला मागच्या सीझनची जी थीम होती, ती होती चक्रव्यूह म्हणून थीम होती. या वर्षी आपण जिथे कुठे बघू त्या वॉलला दरवाजे आणि कीज, चाव्या असं दिसतात. ह्या वर्षी सुद्धा तुम्ही बघू सुंदर असं हे बर्ड आहे, ईगल, आणि तिथे सुद्धा आपल्याला एक मोठं लॉक दिसतंय. सो आता वळूया तर मोस्ट एक्साइटिंग आणि सगळ्यांचं लक्ष म्हणजे टास्क खेळल्यानंतर आणि जिंकल्यानंतर घरातला हुकुमाचा एक्का आपल्याला मिळतो आणि कॅप्टन ऑफ द हाऊस जो होतो त्या रूमकडे. आणि सो चलो एंटर करूया. जसं आपण म्हणतो की टास्क खेळल्यानंतर आणि तो टास्क जिंकल्यानंतर जो फील जसं एक आपल्याला वाटायला पाहिजे, तशीच ही रूम आहे. चित्ताचं चित्र दिसेल लेपर्डचं. आणि जर बाकीचे तुम्ही बाहेरचे लिव्हिंग एरियामधले जर तुम्ही बेड पाहिले असेल, आपण मगाशी जेव्हा अ, बघितले, तेव्हा प्रत्येक बेडवरती कीज किंवा आईज, डोळे असं आपल्याला दिसत होतं. पण कॅप्टनच्या बेडवरती आपल्याला इथे
ॲनिमल प्रिंट दिसतायत. कॅप्टन बसेल आणि कॅप्टनचे जे कोणी फेव्हरेट असतील ते इथे मोस्टली बसतात आणि त्यांच्या गप्पा चालतात. त्यासोबतच अजून एक, जसं मी तुम्हाला म्हणाले की त्या बेडच्या बाजूला जी पिंक चेअर होती, तशी ह्या कॅप्टनच्या रूममध्ये सुद्धा ही एक पिंक चेअर आहे आणि एक वेगळा फील यावा आय थिंक तिथे, तसा हा एक छोटासा पेट इथे ठेवलेला आहे. सो चला आता आपण जाऊया. कॅप्टनची रूम आपण पाहिली, कंटेस्टंट जे बेड आहे ते आपण पाहिले. आता आपण वळूया इथे सुद्धा हे जे जसं मी तुम्हाला म्हणाले की कॅप्टनच्या रूममध्ये जो बेड होता त्या बेडमध्ये ॲनिमल प्रिंट होती आणि इथे हे जे बेड्स आहेत ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला आईज दिसत आहेत. माझ्या मागे ह्या बेडरूममध्ये आपण बघितलं, एक वॉल होती ती माणसांचे चेहरे होते, तर दुसरी वॉल होती तिथे ॲनिमल चेहरे होते आणि ही एक जी वॉल आहे कॅप्टनच्या रूमच्या अपोजिट जिथे बंकर बेड आहेत तिथे अनेक छोट्या खिडक्या दरवाजे आपल्याला दिसत आहेत. तर हे सगळं बघण्यासाठी आपल्याला ह्या वेळेचं हे सीझन 6 बघावं लागेल आणि काय वेगवेगळ्या गोष्टी होतात ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. चला वळूयात आपण किचन एरियाकडे. बघूया ह्या वर्षी ह्या सीझनमध्ये आपल्याला किचनमध्ये काय वेगळं असं बघायला मिळणार आहे. हा तो भांडी घासण्याचा आपण म्हणजे किचनचा हा जो एरिया कोपरा आहे तिथे भांडी घासता घासता सुद्धा भांडणं होतात आणि भांडी घासण्यावरून सुद्धा भांडणं होतात. ह्या दरवाजाच्या मागे, ह्या दरवाजाच्या मागे नेमकं काय आहे आपण बघूया. फ्रीजचा डोर. सो हा फ्रीज आहे जो खरं तर बाहेरून बघून म्हणजे जर हा डोर, मी हे दोन्ही डोर बंद करते. किचनमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा हा एक कोपरा आहे. इथे आपण बघू शकतो की नेचर थीम सारखं मला इथे हा फेस दिसतोय आणि खुलजा सिमसिम हेच मला येत आहे की जणू काही आपण फिरवावं आणि हा दरवाजा ओपन होईल. आपण बघतो प्रत्येक सीझनला फार वेगवेगळं असं छान थीम, असं वॉशरूम कम्फर्टेबल म्हणजे प्रत्येकासाठी. इथे सुद्धा आपण अनेक कंटेस्टंट जेव्हा येतात तेव्हा इथे सुद्धा त्यांच्या गप्पा आणि गॉसिप शेअर केले जातात. सगळीकडे आजूबाजूला जर बघितलं आणि जर तुम्ही ह्या वॉलला आला तर इथे असं दिसते की लॉक ओपन करायचा जो स्पेस असतो म्हणजे लॉक आहे आणि ह्या लॉकची चावी जर सापडली किंवा काय हे वेगळं गुपितच असेल की इथून काय वेगळं मिळणार आहे. पुढे गेल्यानंतर इथे आपण बघतो की हे डोर्स आणि त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीची इथे थीम आपल्याला पूर्णपणे इथे जाणवते. सो हा दरवाजा काय असेल ह्याच्या मागचं गुपित आपल्याला म्हणजे खरंच दरवाजा आहे की काय आहे माहिती नाही. पण जर का हा सुद्धा एखादा डोर असेल की हा साईड होऊन डोर ओपन होऊन की दार उघडणार, तर अनेक कोपरे असे आहेत की जिथे असं फील येतो की हा काहीतरी दरवाजा असेल आणि या दरवाजा उघडून काहीतरी चावी म्हणा किंवा एखादी वेगळी रूम काहीतरी वेगळं असेल. ते गुपित आपल्याला हे सीझन 11 जानेवारी पासून जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला ते बघायलाच मिळेल. सो लिव्हिंग एरियामध्ये ह्या वर्षी मला एक वेगळा बदल जो दिसतोय तो म्हणजे हा कॉर्नर. इथे गेल्यानंतर पुन्हा हा एरिया मी जसं तुम्हाला म्हणाले की मी
जेव्हापासून ह्या घरामध्ये आपण जेव्हापासून इथे-तिथे जातोय, प्रत्येक एरिया एक वेगळी गोष्ट, एक वेगळी कथा सांगतोय. जर का आता आपण ह्या डोअरमधून आत आल्यानंतर तुम्ही बघितलं, तर पूर्णपणे आपण एका वेगळ्या झोनमध्ये आल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता कॉर्पोरेट म्हणा किंवा अ, जेव्हा आपण मोठ्या-मोठ्या ऑफिसेसमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा एक लॉबी एरिया असतो किंवा मोठ्या लॅव्हिश ह्याच्यामध्ये जो काही लॉबी एरिया जशा पद्धतीचा असतो तसा आहे आणि खूप सुंदर असं इथे झुंबर आपण बघू शकतो वरती. छान असं पानांचं किंवा एक वेगळा शेप आहे राउंड शेपमध्ये गोलाकारमध्ये छान अशी सुंदर सुंदर पानं आहेत आणि हे झुंबर आहे आणि हा हा एक वेगळा पुन्हा एक वेगळा विभाग जिथे म्हणजे हा कम्प्लिटली तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये असून सुद्धा तुम्ही लिव्हिंग रूमचा फील आणि इकडचा फील हा वेगळा तुम्ही जाणवू शकता. ही अशी जागा किंवा हे आपण आधीच्या सीझनमध्ये नव्हतं पाहिलं. हे पहिल्यांदा आपल्याला ह्या सीझनमध्ये बघायला मिळतंय. हा सोफा एक आहे मोठा, छान, शानदार. सो आता आपण जाऊया लिव्हिंग एरियामध्ये. इथून आपण लिव्हिंग एरियामध्ये आल्यानंतर येस, फायनली आपण शेवटी आलेलो आहोत. हा तो बिग सोफा जिथे प्रत्येक शनिवार रविवारी आपण वाट बघत असतो भाऊच्या धक्क्याची. पण ह्या सोफ्यावरती बसून प्रत्येक कंटेस्टंट ह्या वेळेला रितेश भाऊ काय सांगणार आणि कोणाचे टॉप सिक्रेट बाहेर पडणार किंवा कोणाला रागाचा फटका मिळणार किंवा कोणाचं कौतुक होणार. तर हा तो लिव्हिंग एरिया ह्या टी व्हीमधून रितेश भाऊ भाऊचा धक्का हा आपल्याला बघायला मिळतो आणि हा तो सोफा बिग सोफा की इथे सगळे कंटेस्टंट असे बसलेले असतात आणि आपण त्यांना टीव्हीतून बघत असतो. इथून आता आपण बघूया ह्या लिव्हिंग रूमच्या ह्या बाजूला अजून एक ह्या वर्षी मला वेगळं असं जे काही दिसतंय ते म्हणजे इथे एक वेगळा डोर आहे, दरवाजा. जसं 800 खिडक्या 900 दारं जर आपण बघितलं तर आता इथे लिव्हिंग एरियामध्ये हे जे काही कार्पेट आहे ते येलो कलरचं आहे आणि एक वेगळा गोल्डन टच असं आहे. त्याच्यानंतरच इथे माझ्या मागे तुम्ही एक बघू शकाल की एक आय म्हणजे डोळा आहे मोठा आणि हा दरवाजा आहे. स्वतः हा आपण ह्या आधीच्या सीझनमध्ये नव्हता पाहिला. ह्या सीझनमध्ये आपल्याला सीझन 6 मध्ये हा दरवाजा बघायला दिसतो. मे बी आता हा दरवाजा ओपन होईल तेव्हा ह्याच्या मागे काय असेल, कारण हा कुठेतरी ना एक डोम सारखा दरवाजा आहे म्हणजे गोलाकार. सो हा जेव्हा गोल फिरेल तेव्हा ह्या गोलच्या आत जाऊन तुम्ही दुसऱ्या कुठल्या रूममध्ये जाणार आहात की काय होणार आहे हे आपण नक्कीच बघूया. त्यानंतर ह्याच बाजूला इथे बाजूला एक वेगळी रूम आहे जी मागच्या सीझनमध्ये नव्हती. स्पेशली जर का तुम्ही मला विचारलं की इथे आल्यानंतर कुठला कोपरा आवडला असेल तर मला हा जो छोटासा कोपरा आहे तो मला खूप आवडलाय. तुम्हाला मी दाखवते कसा आहे तो. ही नेमकी मेडिटेशनसाठी वापरली जाणार आहे की काही स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, काही टास्क नेमके आता पुढचे जे काही खेळ असतील ते कसे खेळावे ह्यासाठी असेल. कारण इथे फक्त एक किंग साइज असा हा मस्त मोठा सोफा आणि त्याच्यासोबत अजून एक जण बसू शकतो. त्याच्यासाठी एक छोटंसं टेबल सोफा आहे. पण जर का वाइब्स विचाराल तर शांत आणि आपण एखादा म्हणतो ना की एखादा घरातला एक कोपरा असतो जो शांत असतो आणि जो तुम्हाला सगळ्यापासून म्हणजे तुम्हाला एक स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा मेडिटेशन किंवा स्वतःला बाहेरच्या सगळ्या जगातून काढून ते एखाद्या कॉर्नरला बसावं, त्या कोपऱ्यात बसावं, त्या खोलीत बसावं अशी ही खोली वाटते. साधी, सिंपल आहे, पण फार वेगळी आहे. माझ्यावरती सुद्धा तुम्ही बघाल पुन्हा इथे सुद्धा एक छान असं सुंदर झुंबर आहे.
काही ह्या रूमची पण काही वेगळी गोष्ट असेल, की इथे सुद्धा काही जशी कॅप्टनची रूम आहे आणि ती तशा पद्धतीने तुम्हाला यूज करायला मिळते, तशी ही रूम ही जागा यूज होईल का इथे बसून काही स्ट्रॅटेजी होतील किंवा काही मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी होईल. जे काही असेल ते आता आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यानंतर कळेलच. आता वळूया त्या एका महत्त्वाच्या रूमकडे, जी लिव्हिंग रूमच्या जवळच असते, की जेव्हा कधीही काही झालं, की बिग बॉस मला कन्फेशन रूममध्ये बोलवा, बिग बॉस असं झालं, बिग बॉस तसं झालं आणि अनेकदा कन्फेशन रूमकडे सगळ्यांचंच खूप महत्त्वाचं लक्ष असतं. तर ती ही कन्फेशन रूम. हां, इथे सुद्धा तुम्ही बघाल तर ह्या कन्फेशन रूमचा जो दरवाजा आहे, सो त्याला सुद्धा जो लूक दिलेला आहे तो म्हणजे लॉक. आणि हे लॉक आहे, चावी फिरवा तुम्ही म्हणजे की चावी तुम्हाला मिळाल्यानंतर हे लॉक ओपन होईल आणि दरवाजा बंद आहे, हा ओपन होत नाहीये. पण कन्फेशन रूम, की जिथून आतमध्ये सुद्धा जर का मी इथे पाहिलं तर कार्पेटवरती पूर्ण कीज आहे, चाव्या आहेत आणि इवन आजूबाजूच्या दोन्ही ज्या वॉल आहेत, त्या वॉलवरती सुद्धा आपण बघू शकतो की लॉक्सचे चित्र आहे, की जे चाव्या तुम्ही लावून तुम्ही दरवाजे ओपन करू शकता. इथे सुद्धा लिव्हिंग रूममध्ये ही जी वॉल आहे, तर पुन्हा एकदा मला पॅलेस लूक वाटतोय आणि नेचर विथ पॅलेस आणि लक्झरियस किंवा बॉस म्हणजे बॉसचं घर जसं असावं तसाच हा लूक आहे. इथे सुद्धा अनेकदा पुन्हा आपल्याला ए वाव! आता इथे पण बघूया. हा दरवाजा ओपन होतो. ओह माय गॉड! हिअर हा डोर ओपन होतो आणि ह्या डोरच्या आत इथे सुद्धा बिग बॉसचा डोळा आहे. म्हणजे कडी नजर है. सो म्हणजे अनेक खिडक्या आणि दरवाजांमधून सुद्धा तुमच्यावरती नजर ठेवली जाते. कॅमेरा तर आहे ते सुद्धा आणि इथून सुद्धा. येस. ह्यांना तर आपण विसरू शकतच नाही कारण हे तेच कॅमेरे जे प्रत्येक सीझनमध्ये अनेकदा काही कंटेस्टंट इथे ह्या कॅमेरामध्ये बघून त्यांचं जे काही असेल ते अपील करत असतात किंवा त्यांना जे काही फील होत असतं ते सांगत असतात किंवा अनेकदा आपण म्हणतो की कॅमेरा जसे वळाले की तसं ते बिहेव करायला लागतात कंटेस्टंट. तर हे ते कॅमेरे जे प्रत्येक ठिकठिकाणी लागलेले आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे ह्या लिव्हिंग एरियामध्ये कार्पेट जे आहे ते सुद्धा येलो कलरचं असं पिवळा धम्मक रंग असं कार्पेट आहे आणि एक मोठा डोळा आहे. आणि ह्या ज्या चेअर आहे म्हणजे हा जो सोफा लिव्हिंग एरियाचा मी तुम्हाला सांगितला होता, सो त्यात सुद्धा तुम्ही बघाल की इथे सुद्धा सोफ्याचा हा जो बॅकग्राऊंड आहे, कवर आहे, ते सुद्धा की लॉक आणि त्यातून डोळा. म्हणजे प्रत्येक घरातून, प्रत्येक लॉकमधून तुमच्यावरती नजर आहे. तुम्ही काय करताय हे सगळं काही दिसतंय. आत्तापर्यंत आय थिंक आपण पूर्ण घराची बिग बॉसची टूर आपण केलेली आहे. गार्डन एरिया आपण पाहिला, किचन एरिया आपण पाहिला, लिव्हिंग रूम पाहिली, बेडरूम, कॅप्टन रूम आपण पाहिली, बेड्स ह्यावर्षी काय वेगळ्या पद्धतीचे आहे ते सुद्धा आपण पाहिले. फ्रिज मला जो वेगळा आपण पाहिला की किचनमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचे फ्रिजचा लूक होता. आणि ह्यावर्षी जे 2 बदल म्हणजे आपण आत्ता जर का लिव्हिंग रूममधले मी म्हणेन, की जर का आपण लिव्हिंग रूममध्ये आलो, तर काही वेगळं ह्या वर्षीच्या सीझनमध्ये आपल्याला जर का लिव्हिंग रूममध्ये दिसत असेल, ते म्हणजे हा जो एक आय बॉलवाला हा जो एक दरवाजा आहे तो आणि ही एक छोटी कॉर्नरची जी रूम आहे ती. सो तुम्ही पाहिलेलं असेल आत्तापर्यंत आपण संपूर्ण ह्या बिग बॉस सीझन 6 घराचा पूर्ण आपण लूक पाहिला, एक टूर घेतली, एक शॉर्ट प्रवास आपण बघितला. प्रत्येक कॉर्नर आणि कॉर्नर बघितलेले आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शेवटचा छोटासा सारांशवाला आढावा देते. जेव्हा आपण एंटर केलं होतं घरामध्ये, तेव्हा आपण जेव्हा एंटर केलं होतं घराचा जो दरवाजा होता, तेव्हा एंटरला फॉक्सचा फेस होता त्या दरवाजावरती, जिथून प्रत्येक कंटेस्टंट सहभागी आत येतो आणि तसंच बाहेर पडतो. त्यानंतर स्विमिंग पूल आपण पाहिला होता तो एरिया, की जिथे सुद्धा आईज होत्या आणि त्या वॉलवरती जर का तुम्ही बघाल, ते फेस होता, पण त्याला पूर्णपणे लाल कलरची एक पट्टी डोळ्यावर बांधलेली होती. बाल्कनी, बिग बॉस असं छान सुंदर असं ग्रीनरीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर जिम एरियाच्या इथे नंतर आल्यानंतर बाल्कनीतून तुम्ही खाली आल्यानंतर पुन्हा तिथे एक वेगळा दरवाजा दिसतो. कारण अनेक ठिकाणी तुम्हाला इथे वेगवेगळे दरवाजे, जे दरवाजे उघडतील आणि नशिबाचा कुठला गेम पलटणार हे आपल्याला माहिती नसतं. त्यानंतर आपण छान असे वेगवेगळे ह्या सीझनमध्ये जर का तुम्ही बघितलं तर वेगळे आपण कॉर्नर पाहिलेले आहेत, की जे वेगळ्या पद्धतीचे म्हणजे एक वेगळा फील देणारे असे आहे. त्यानंतर आपण लिव्हिंग
एरिया पाहिला, किचन पाहिलं, बेडरूम, वॉशरूम ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या काही पाहिलेल्या आहेत. एक मिनिट थांब, स्टॉप. कुठलं बाकी नाही आपलं? तर मंडळी, हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? बिग बॉस मराठी सीझन 6 ही जी घराची छोटीशी सफर आज तुम्हाला नवराष्ट्रसोबत मी जी घडवून आणली, ती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला कोणते ह्या घराचे कॉर्नर्स किंवा कोपरा आहे किंवा वेगळी थीम ह्यावर्षी आपण जी पाहिली, ती मग प्रत्येक गार्डनमध्ये असो, लिव्हिंग एरियामध्ये असो किंवा बाल्कनी असो आणि बेडरूम असो, कॅप्टन रूम असो, जे काही बदल आपण ह्यावर्षी वेगळे पाहिलेले आहेत, ते तुम्हाला बदल कसे वाटले? ही थीम ह्या वर्षीची 800 खिडक्या 900 दारं आणि दार उघडणार आणि नशिबाचा गेम पलटणार, ही जी थीम आहे, ह्या ज्या चाव्या आहे, लॉक्स जे आहे, तर हा पूर्ण हे घर जे आहे, घराची ही जी थीम आहे, ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा. ह्या वर्षी ह्या सीझनमध्ये आपल्याला काय वेगळं बघायला मिळणार आहे ह्याच्यासाठी आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत. मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा उत्सुक असालच. तर हे सीझन नेमकं कोणाच्या नशिबाचं दार उघडेल आणि कोणासाठी काय घेऊन येईल हे बघणं खूप महत्वाचं आहे. ते बघूया येत्या 11 जानेवारीपासून बिग बॉस सीझन मराठी 6 आपल्याला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर बघायला मिळणार आहे. तर नक्की बघा आणि जाता जाता आपल्या नवराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजचा हा भाग, आजची ही सफर तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, कॅमेरामॅन विशाल सोबत नवराष्ट्र मुंबईमधून धन्यवाद.